महाविकास आघाडीत ठाकरेंसाठी आग्रह वाढला. काँग्रेस पक्षासह पवार गटाचाही आग्रह. मनसेमुळे रेल्वे परीक्षेत मराठी. अमित राज ठाकरेंच्या प्रयत्नाला अखेर यश. पुस्तक गोविंद पानसरेंचं शिवीगाळ प्रकाशकाला. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. संजय गायकवाड यांच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिवाजी कोण होता पुस्तक प्रकाशकाकडून पोलिसात तक्रार. संजय गायकवाडांचा वाचनाशी संबंध काय? रोहिणी खडसे यांचा थेट सवाल. संजय गायकवाडांचा वाचनाशी संबंध काय? मराठी रिक्षा चालकांना मनसे ओळख. मनसेची अनोखी मोहीम. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चटका जाणवू लागला. आंदोलनाला रुग्णालय कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. रुग्णांचे हाल. सप्तशृंगीच्या चांदी चोरीची चौकशी सुरू. सप्तशृंगी देवीची 22 किलो चांदी गायब. नागपूर महानगरपालिका आहे की पर्यटन स्थळ? सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून घुसली गर्दी. उधारीच्या गाडीवर अयानचा रुबाब. परतवाड्याच्या आरोपी. अयान अहमदनं वापरलेली गाडी जप्त. बारामतीत रोहित पवारांनी काडी टाकली. बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र विरुद्ध जय लढत होण्याचे केलं भाकीत. जय पवारांनी निवडणूक लढण्याचं भाकीत फेटाळलं. आमदार होण्यापेक्षा कार्यकर्ता राहण्यात रस. जय पवारांची सुस्पष्ट भूमिका. लासलगावात कांदा 1 रुपया किलो. टनामागे कांद्याला 1000 रुपयाचा दर. शेतकरी संकटात. नवऱ्याची जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवारांच्या स्मृतीला वंदन करून केलं मतदान. बारामती राहुरीत पोटनिवडणुकीसाठी मतदान. बारामतीत दुपारी 5 वाजेपर्यंत 53% मतदान. राहुरीत दुपारी 5 वाजेपर्यंत 51% मतदान. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात धो मतदान. पहिल्या टप्प्यातील मतदान 91.35%. वाढतं मतदान बघून तृणमूल अस्वस्थ. मुर्शिदाबादेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार. भारताकडे येणारा तेलवाहू जहाजावर हल्ला. इराणच्या कमांडोंनी घेतलं तेलवाहू जहाज ताब्यात. अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अत्याचार करून पीडितेला शाळेत डांबलं. गोंदियाच्या परसवाडा परिसरातील धक्कादायक घटना. लैंगिक छळाचे व्हिडिओ बनवून विकले. पोलिसांचा दावा. परतवाडामधील 8 नराधमांची 11 बँक खाती गोठवली. 5व्या गुन्ह्यातही खरातला न्यायालयीन कोठडी. आता खरात आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत. लासल गावातही सापडला भोंदू बाबा. महेशगिरी नावाच्या भोंदू बाबावर लैंगिक छळाचा आरोप. पोलिसांच्या हातून ड्रग्सचा व्यापारी सटकला. अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्याची बायको पोलिसांच्या ताब्यात. सहा वर्षाच्या मुलानं चालवली रिक्षा. स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार.